पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिवसेनेचे उमेदवार प्रमोद नाना भानगिरे यांचा जोरात प्रचार सुरू आहे आणि प्रचाराच्या निमित्तानं प्रमोद भानगिरे प्रभागातील प्रत्येक सोसायट्यांमध्ये जात आहेत। त्यांच्या प्रचारात हजारो समर्थकांची गर्दी त्यांच्या विजयाची खात्री देते आहे। प्रशासन काळातही हजारो कोटी रुपयांचा विकास निधी भानगिरे यांनी प्रभागामध्ये आणला। येत्या काळामध्ये सुद्धा प्रभाग 41 साठी टँकर मुक्त प्रभाग करण्याचा नाना भानगिरे यांनी नारा दिलेला आहे आणि राष्ट्रवादीची गुंडगिरी संपायची असल्याचा सुद्धा पण त्यांनी केलाय। त्यांच्यासोबतच बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। बघूयात। प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। प्रत्येक पक्षाचे जे उमेदवार आहेत ते प्रचारात आपल्याला दिसत आहेत। आज आपण प्रमोद नाना भानगिरे यांच्याकडे आलेलो आहोत। कशा पद्धतीने प्रचाराचा शुभारंभ झाला, काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जात आहात? गेले 8 दिवसापासून प्रभाग क्रमांक 41 हडपसर मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाच्या सर्व उमेदवारांनी या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी प्रचार चालू केलेला आहे। सर्वांमध्ये नागरिकांमध्ये अतिशय उत्साह आनंद आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा हे सर्व शिवसेनेचे शैलेदार असल्यामुळे जे मुख्यमंत्री साहेब असताना जे काम या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसाठी केलं होतं, अनेक योजना या ठिकाणी साहेबांनी आणल्या होत्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी आणि असंख्य निर्णय घेतल्यामुळे जनतेमध्ये एक साहेबांविषयी अतिशय प्रेम आहे। त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा आमच्या सर्व शिवसेनेच्या उमेदवारांना होणार आहे। प्रभागामध्ये जवळजवळ 15 वर्ष मी नगरसेवक असताना आणि 3 वर्ष प्रशासन असताना पुणे महानगरपालिकेवर तरी सुद्धा हजारोच्या कोटीवर या भागामध्ये या परिसरामध्ये विकास कामं करू शकलो। त्याचबरोबर नव्याने जे समावेश झालेले उंडरी, पिसुळी, वडाचेवाडी, होळकरवाडी, हांडेवाडी, आवताडे त्यामध्ये आमच्या जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई टकले होते, नगरसेवक मच्छिंद्र दगडे होते, सारिकाताई पवार त्या परिसरामध्ये चांगलं काम केल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा आम्हाला निवडणुकीत होताना दिसतोय। सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक 41 टँकर मुक्त प्रभाग क्रमांक 41 करायचा आहे। ज्या ज्या ठिकाणी कचऱ्याचा प्रॉब्लेम, स्वच्छता राखली गेली पाहिजे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, काही नवीन समाविष्ट गाव झाले तिथले अंतर्गत रस्ते तिथला डीपी आराखडा असेल आणि विशेष करून राष्ट्रवादीची गुंडगिरी आम्हाला या प्रभागातून संपवायचे। राष्ट्रवादीच्या दबावाखाली असंख्य जण दबून राहिलेले, पण ही शिवसेना एक अशी आहे की राष्ट्रवादीची गुंडेशाही ही या ठिकाणी आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही। कार्यकर्त्यांना या ठिकाणी कार्यकर्त्यांचा विजय निश्चितच जो कार्यकर्ता पक्षासाठी काम करीत असतो त्यासाठी निश्चितच पक्षाने त्याची दखल घेतलेली आहे आणि सर्व इच्छुक उमेदवार आमचे जवळ 110 प्रभागामध्ये आमचे 110 उमेदवार या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरले। त्यांच्यावर काल गेल्यानंतर खरं निश्चित त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली, त्यांना न्याय मिळाला, त्याचाच निश्चित फायदा येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना घेतल्याशिवाय कुठल्याही पक्षाचा या ठिकाणी महापौर होणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।